हाय नमस्कार. सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला 5 मिनटात तूप तयार कसं होतं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. आणि बघा फक्त 3च दिवसाची मलाई आहे आपली, जास्त दिवसाची नाही आहे. कारण की आता मी दूध म्हणजे मलाईच गोळा करत नाही. तर राकूला आवडते ना, राकूला अंशूला असं चहामध्ये देऊन देते. तर त्यासाठी ना मलाही गोळाच होत नाही आहे. तरी 3 दिवसाचं आता तूप संपून गेलं होतं, तर चला म्हटलं 3 दिवसाची मलाई गोळा करते. फक्त 3च दिवसाची मलाई, हे तुम्ही पण बघू शकता. तर आता मी इथं आहे ना परातीमध्ये, आणि काहीसुद्धा भांडे भरणार नाही, फक्त परातीमध्येच आपलं तूप होऊन जाणार आहे. मिक्सर नाही का, मिक्सरचं भांडं नाही का, काही पण नाही. आणि ते पण फक्त 5 मिनटात. आणि बघा याला आहे ना फक्त असं हाताने थोडंसं रगडायचं आहे, तेवढ्यात आपली लोणी तयार होते. हे बघा असं पटकन रगडलं ना, मिक्सरमध्ये तरी आपल्याला थोडंसं फिरतं तेव्हा लोणी तयार होते. पण इथं आहे ना असं हाताने मस्तपैकी असं मसायचं त्याला. हे बघा हे असं 1 मिनटामध्ये आपली इथं लोणीचा गोळा तयार होतो. तुम्हाला बघा दाखवते मी. हे बघा असं फक्त असं हाताने. आणि कसं मी जास्त राहतं ना, मग मी मिक्सरनेच करते. पण हे थोडंसं आहे ना म्हटलं चला हाताने पटकन होऊन जातं, मग हातानेच करते. जास्त जरी राहिलं ना तरीसुद्धा तुम्ही हाताने जर करणार ना, भरपूर सारं तूप निघतं. कारण की आपलं आहे ना एवढंसं सुद्धा वाया जात नाही. तर हाताने केलेलं एवढंसं सुद्धा आपलं लोणी वाया जात नाही. तर भरपूर सारं असं तूप निघतं. आणि बघा ना तुम्ही, आता 3च दिवसाचं मलेमध्ये मी किती तूप तुम्हाला काढून दाखवते, म्हणजे एक कणसुद्धा वाया जात नाही. तर बघा आता अशा प्रकारे इथे ना असा लोणीचा गोळा तयार होऊन जाणार आहे. तुम्ही बघू शकता खाली पूर्ण लटकून गेलेलं. आता मी हाताने त्याला गोळा करते. हे बघा असं लटकून गेलेलं आहे. आता हाताने त्याला गोळा केलं का असं वर वर पाणी राहतं आणि खाल मस्त असं गोळा तयार होतो. आता त्याला मी बघा हाताने मस्तपैकी असं गोळा करून घेणार आहे. हे बघा असं केलं का पटकन आता तो गोळा तयार होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता आता हा गोळा आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याला. हे बघा काहीसुद्धा वेळ लागत नाही आणि पटकन आपलं तूप, आणि घरचं तर घरचं तूप राहतं. त्यासाठी मी असं घरीच नेहमी, मी विकतचं बाजाराचं तूप कधीच आणत नाही. तर नेहमी मी घरीच असं तूप बनवत असते. हे बघा असा गोळा असा तयार होतो लोणीचा. तर चला याला आपण आता काढून घेऊया, गोळा करून घेऊया. पूर्ण त्याला मसवलं का पूर्ण लोणी निघून जाते. तर चला आता आपल्याला आहे ना हा गोळा काढून घ्यायचा आहे. आणि बर्फाचे तुकडे टाकायचे. बर्फाचे तुकडे टाकल्याने ना पूर्ण गोळा होऊन जातो, म्हणजे एक कणसुद्धा ताकामध्ये काहीच राहत नाही. पूर्ण गोळा लोणीचा असा तयार होऊन जातो. बघा खरं तर बर्फाचीच कमाल आहे. बर्फ टाकल्याने गोळा पूर्ण असा तयार होतो. आणि उन्हाळ्याचं कसं आहे ना लवकर गोळा तयार होतो. आणि आपल्याला आहे ना असं म्हणजे माठातलं किंवा फिल्टरचं किंवा नळाचं पाणी अजिबात टाकायचं नाही. त्याच्याने ना आपलं तूप वितळून जातं उलट. आणि बर्फ टाकल्याने ना आपला लोणीचा गोळा तयार होतो, पटकन गोळा तयार होतो. तर आता हा गोळा आपल्याला आहे ना बघा बर्फ टाकल्याने आता पूर्ण गोळा झालेला आहे. याच्यामध्ये एक कणसुद्धा राहणार नाही. तर हा लोणीचा गोळा आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आहे आता. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळेल. तर चला अजून थोडंसं 1-2 खडे होते, ते पण मी इथं टाकून घेतले. तर चला बघा आता थोडंसं 2-1 खडे होते ना, ते पण टाकून घेतले ना, तर आपलं पूर्ण लोणी निघून गेलेलं आहे. आता आपल्याला या कढईमध्ये हा लोणीचा गोळा टाकून घ्यायचा आहे. हा बघा लोणीचा गोळा. तर आता एका कढईमध्ये मी हा लोणीचा गोळा टाकून घेते. आणि ही लोणी आहे ना आपल्याला परत एक पाणी टाकून धुवून घ्यायची आहे. म्हणजे ना आपलं तूप असं पांढरं शुभ्र आणि रवेदार येतं. आणि रवेदार तूप होण्यासाठी पण एक ट्रिक आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितली होती मी, तर आता पण तुम्हाला सांगणार आहे. बाकीच्या ताईंनी पाहिले नसेल तर व्हिडिओ, तर आता पाहून घ्या. तर बघा एवढं ताक निघालेलं आहे बघा. आणि आता इथं आहे ना आपल्याला गारच पाणी टाकायचं आहे, कारण की असं माठातलं किंवा फिल्टरचं पाणी या दिवसामध्ये थोडं कोमटच असतं. ते जर टाकलं ना तूप आपलं असं वितळून जातं. त्यासाठी आपल्याला गारच पाणी टाकायचं आहे. तर चला ही लोणी ना आपल्याला इथं चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा मस्तपैकी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे.
आता आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर चला, आपला इथं लोणीचा गोळा आता तयार झालेला. आता तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवणार आहे. चला तर मग बघा, एवढा लोणीचा गोळा आपला इथं तयार झालेला आहे आणि तेवढं ताक आपलं निघालेलं आहे. हाय, नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी इथं तुम्हाला तूप बनवण्याची रेसिपी दाखवणार आहे. तर म्हणजे एवढं दाखवलं गेलं तुम्हाला. मी लोणी कशी काढली, तर मलईमधून लोणी कशी काढली ते तुम्हाला दाखवलं. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते मी. म्हणजे असं हाताने केलं ना तर 5 मिनिटात तयार होतं आपलं तूप. हे बघा, आता इथं ही लोणी काढली गेलेली. आता ही लोणी आपली काढली गेलेली तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हे बघा, एवढं ताक निघालेलं आहे आपलं. तर बघा, एवढं ताक निघालेलं आहे आणि आपली एवढी लोणी निघालेली आहे. तुम्ही बघू शकता, ही एवढी लोणी आपली निघालेली आहे. तर चला, आता पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला. खूप छान होणार आहे. फक्त 5 मिनिटात आपल्या इथं तूप तयार होणार आहे. ती प्रोसेस तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही स्किप करून देणार. नंतर मग तुम्ही सांगणार, ताई तुम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही आणि ताई हेच दाखवलं नाही, तेच दाखवलं नाही. त्यासाठी सांगते तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला, आता पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते. तर आता लोणी तर तयार झालेली. चला, ही आपली लोणी. आता याचं तूप कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे मी. चला तर. आता बघा, आपलं हे झालेलं आहे ताक. बघा, ताक पण तुम्ही किती घट्ट आणि मस्त आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त ताक आलेले आहे आपल्या इथं. हे बघा, आपली मलाई पण थोडीशी होती म्हणून आपलं ताक पण थोडंच निघालं. लोणीचा गोळा तरी सुद्धा भरपूर सारा निघालेला आहे. आणि आता हे ताक मी झाकून ठेवून देते साईडला. आता हे झाकून, आता हे आपल्याला उतरून घ्यायचंय. साईडला ठेवते, त्याच्यावर आपल्याला हे ठेवायचंय. आता हे 5 मिनिटात वितळून जाईल. तुम्ही बघू शकता, हे बघा कसं वितळतंय बघा. हे बघा, तर असं लोणी काढले का आपल्याला तूप बनायला काही सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून म्हणते 5 मिनिटात कसं तूप करायचं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, आपलं आता हे वितळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, फक्त 1च मिनिटात किती वितळून गेलं. चला, तुम्ही बघू शकता, आता तूप आपलं थोडक्यातच होणार आहे. आणि बघा, आपल्याला 1 मिनटं आपल्याला लोणी काढायला लागलं. 1-1.5 मिनटं. आता 1-1.5 मिनटं हे तूप बनवायला लागेल आणि 1-1.5 मिनटं आपल्याला गाळायला. म्हणजे 5 मिनटामध्ये असं आपलं तूप तयार होतं. वेळ लागत नाही, तुम्ही नक्कीच बनवू शकता. आणि बघा, आता तूप निघायला सुरुवात झालेली आहे आपली इथं. तुम्ही बघू शकता, पूर्ण असं प्युअरचं तूप निघालेलं आहे. बाहेरचं तुम्ही कितीही मागवा, त्याच्यामध्ये काहीतरी मिलावट असतेच. तर त्यासाठी तुम्ही घरीच बनवू शकता. आपल्याला दूध पण वापरायला भेटून जातं आणि तूपसुद्धा. तर त्यासाठी घरच्या घरी बनवा मस्त 5 मिनटात. बर्फाची कमाल बघितली ना तुम्ही. बर्फ टाकल्याने कसा लोणीचा गोळा पटकन तयार होऊन जातो. आपल्याला काही मेहनत पण लागत नाही. तर बघा, आता आपलं तूप इथं पूर्ण रेडी झालेलं आहे. म्हणजे अजून थोडं बाकी आहे, 1 सेकंदचं. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, पूर्ण प्युअर आपलं शुद्ध गावरानी तूप इथं तयार झालेलं आहे. तर चला,
आता आपण याला आहे ना एक छोटीशी पातेलीमध्ये गाळून घेऊया, कारण की आपलं काही 15 किंवा 1 महिन्याचं मलाई नाही आहे, 3च दिवसाची. आता कोणती ट्रिक वापरते ती मी तुम्हाला सांगते. हे बघा, रवेदार तूप होण्यासाठी ना आपल्याला थोडंसं इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. जोराने असा पाण्याचा छटका मारायचा आहे, म्हणजे आपलं तूप असं पूर्ण फुलून येतं आणि रवेदार येतं. तर तुम्ही बघू शकता. तर ही ट्रिक वापराने ना आपलं असं रवेदार तूप येतं. तर चला, ते पण सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. ज्या ताईने बघितलं असेल त्यांनी नक्कीच बनवून बघितलं असेल, पण ज्या ताईंनी नाही बघितलं त्यांनी आता बघा आणि असा तूप बनवा. आणि पूर्ण वरचं तूप आपलं इथं आता तयार झालेलं आहे. तर चला, आता मी पातेलीमध्ये गाळून घेते. हे बघा, मस्तपैकी बेरीसुद्धा नाही निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त आपलं तूप इथं तयार झालेलं आहे. तर मी आता एका छोटीशी पातेलीमध्ये याला गाळून घेते. एकदा परत दाखवते तुम्हाला. पूर्ण असं पक्क झालेलं आहे आपलं तूप. किती मस्त तूप आपलं इथं तयार झालेलं आहे बघा. तर चला, आता वेळ न घालवता आपलं तूप इथं तयार झालेलं. आता मी गाळून घेते याला. गॅस बंद करते आणि छोटीशी पातेलीमध्येच मी गाळणार आहे, तुम्ही बघू शकता. आता याला गाळणीने गाळून घ्यायचं. बघा किती भरपूर सारं तूप आपलं इथं निघालेलं आहे. आता याला थोडंसं गार होऊ दे, त्यानंतर मी एका डब्यामध्ये भरून देणार आहे. तर चला बघा, किती तूप निघालेले ते पण तुम्हाला फक्त 3 दिवसाची मलईमध्ये. तर चला, आता बघा पातेलीला पण काही पण लटकलेलं नाही आहे. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आता हे गार झालं की लगेचच मी डब्यामध्ये भरा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थोडं जवळून दाखवते तुम्हाला, म्हणजे पूर्ण तूप दिसेल तुम्हाला. हे बघा. चला, तर मग गार होण्यासाठी ठेवते याला. बाय बाय.